रणजी पट्टू विनायक भोईर इन ॲक्शन असतील. ताई पॅकर्स टेंबोडे या संघासाठी खेळत असताना एक चांगला बॅटर रंगला जाईल. बघूया आपण पहिला षटक घेऊन आला गोलंदाज सुमित म्हात्रे. मॅन फॉर्म सातपाडी. स्ट्राइक वर पाहू शकाल प्रशांत घरत. पहिला चेंडू पाहू शकाल सुरेख चेंडू पाहायला भेटला. बघूया आपण एक डॉट बॉलने सुरुवात केली आहे. क्षेत्रक्षण बघा कशामुळे सजवलं गेलंय. शॉट गली पॉइंटला खेळाडूला सज्ज केलं. एक वेगळं क्षेत्रक्षण सजवण्याचा प्रयत्न करतायत सुमित म्हात्रे. यावेळेस फटका सुरेख खेळला. या तीन पुढे सहसावले परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आला षटकार. नक्की जेव्हा बॅटला चेंडू ब्रेस झाला असं वाटलं की चेंडू जाणार नाही परंतु ताकद आहे. आपण इंस्टावर प्रशांत घरत या पेजवर जाऊन पाहू शकाल काय फिटनेस करतायत. अप्रतिम फिटनेस आहे. प्रत्येक वेळी स्वतःला बिझी ठेवणारे खेळाडू. पहिल्या चेंडू तदनंतर पाहू शकाल थोडस वरती चेंडू होता परंतु काय सुरेख पिक केलाय. सुमित म्हात्रेच्या विरुद्धमध्ये षटकार ठोकलाय. 2 चेंडू 6 धावा. यावेळी स्पर्धेचा सरळ डाऊन द ग्राउंड. लॉंगेस्ट 6 ऑफ द इनिंग. फलंदाज प्रशांत घरतच्या बॅटवर आलाय. हा षटकार 6 धावा. बॅक टू बॅक दुसऱ्या षटक नक्कीच घेतलं. बघा आपण प्रशांत घरतची ताकद आहे तो दर्शवून देतोय. अप्रतिम फलंदाजी. यावेळेस थोडासा नक्कीच दबाव आहे. प्रेशर पाहू शकाल सुमित म्हात्रेवर प्रशांत घरत नक्कीच आणलाय 2 षटकांच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅटचा प्रयत्न होता. यशस्वी करण मोरे थोसा मिस करताय. थोसा वर्तुळ केला गेला. पाहू शकाल सुमित म्हात्रे सोडा पुढे सरसावले परंतु विनायकने थांबवलंय. आणि पाहू शकाल 22 चेंडूमध्ये एक धाव आली. धावफलक 1 पुढे सरसावते. 13 धावा. चला बॉल असेल तर पुरवून द्या लगेच प्रेक्षक. चेंडू पुरवायचा. विनायक भोईर आपण पाहू शकाल गाड घेत असताना यावेळेस 4 चेंडू धावा. धावफलकावर 13. 4 चेंडू आणि 12 वर बॅटिंग करतोय म्हणजेच प्रशांत 2 षटकाराच्या मदतीने. यावेळेस ऑफसाईडला फटका तर सुरेख खेळला गेला. बघा एक धाव परिपूर्ण स्किट झालाय. सुमित दुसऱ्या धावचा प्रयत्न. विनायक पुढे सरसावला परंतु वीरेंद्र बाबरे वीरू पाहू शकाल चित्याच्या चपळाने पुढे सरसावलाय. चांगलं क्षेत्रक्षण केलं गेलं. 1 धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. धावफलकावर शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. चांगला कमबॅक म्हणावा लागेल 2 षटकाराच्या नंतर केलाय तो म्हणजेच सुमित म्हात्रे या खेळाडूने. त्यावेळेस ऑफसाईड बाहेर चेंडू होता. फटका काय सुरेख खेळला. बघा फ्लायटेड चौकार गेलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या 18 धावा. धावफलकावर पहिला षटक संपूचा आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बिनगडी बाद. बॉल मागतो. बॅट पण अंग बॉल पण अंग. शिवाजी महाराज झाला. तो ध्रुव चर्चा करता ब्रिजेश चर्चा करतात. पाहू शकाल वीरेंद्र बाबरे वीरू यांना इंट्रोड्यूस केलं गेलं.
सातपडीचा अजून एक खेळाडू. यावेळेस काय सुरक्षण टाकला गेला पाहू शकाल आपण. ताई पॅकर्स साठी करण मोरे असतील, वीरेंद्र बाबरे असतील, विनायक भोईर, प्रशांत खरे एकत्र खेळत आहेत ऑल इंडिया ओपन मध्ये. परंतु यावेळेस दोन गाव एक मध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्धमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू खूप सुरेख टाकला गेला वीरेंद्रच्या माध्यमातून विनायक साठी. यावेळेस ऑफ्टनच्या खूपच बाहेर लॉंग टर्मला चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहू शकाल तुषार करत आहेत, चेंडूला फुल करतील. विकेटच्या बाहेर चेंडू नक्कीच पिचिंग झाला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो प्लस वन 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावपल 20 या अंकावर. फ्रेडचा बॉल प्रशांत घरात स्ट्राईकवर. बघा धमाका ओव्हर आहे, धमाका षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडू त्यानंतर नो प्लस वन 2 धावा खर्च केल्या. फ्रेडचा बॉल प्रशांत घरात साठी संधी धमाका षटकामध्ये धमाका करण्यासाठी. यावेळेस पावर चेंडू ठेवला गेला. बघूया आपण एक धाव परिपूर्ण केले जाईल खूप वेगाने. सुमित मात्रे पुढे सरसावला, स्लिप झाला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील का आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण दिसायचा प्रयत्न करतील का. बॅकअप साठी ध्रुव पुढे सरसावले आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचेल 22. धमाका षटक मार्गस्थ. यावेळेस फुलटॉस बॉल फेकून दिलाय सरळ प्रेक्षकांच्या आभारासाठी. 6 धावा षटकार. बघा धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 28 धावा. बघा पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 10. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धमाका षटक मार्गस्थ. वीरेंद्र बाबरे गोलमार्कवर सज्ज आहे. प्रशांत गरज अप्रतिम खेळी साकारतोय. 3 षटकार 1 चौकारीच्या मदतीने. यावेळेस लेग स्टंप मिस करतोय. पंचांनी नक्कीच वाईट बॉल घोषित करतील. बघा जास्तीत जास्त प्रशांत गरजसाठी लेग स्टंप व चेंडू ठेवण्याचं पिचिंग करताय. पावर चेंडू टाकले जात आहेत. परत यावेळेस व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. धावफलक दोन पोहोचेल 29-29. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. स्लोवर चेंडू ऑप्शनला खेळला गेला. खेळाडू आहेत करण ठाकूर चेंडूवर आले. थोडासा बंबल नक्की झाला. दुसरा धाव प्रयत्न बघता बघता 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्यात. बघा 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 4 चेंडूमध्ये धावांची गोष्ट की धावा आतापर्यंत जमा केल्या 31. या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धमाका षटक मार्गस्थ. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असते दोन्ही संघांसाठी. यावेळेस बघू शकाल वाईड यॉर्कर टाकला गेला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. बघा अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. या चेंडूवर जर षटकार आला तर कुठे ना कुठे 4 धाव प्लस असतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. या चेंडूवर जर चौकार किंवा एकेरी दुहेरी धाव आले तर कुठे ना कुठे 4 धाव मायनस होतील. ताई पॅकर्स टेंबोळे संघाचे मनीष चौधरी सुद्धा सामन्याचा आनंद घेत. एक अप्रतिम समालोचक आहे. सातपाडी भागामधून अंडरम क्रिकेट सुरेख त्यांच्या आवाजून गाजवलं जात आहे. यावेळेस ऑफसाईडला बाहेर चेंडू होता. फटकाचा सुरेख खेळला. खेळाडू भाऊ शकत करण आले पुढे. सरसावले परत एकेरी धाव. बघा 1 धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न केला तसा वाईट थ्रो केला गेला. बॅकअप साठी यश आले परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचेल. परंतु या षटकामध्ये धावा कमी आल्या आणि अनुषंगाने 4 धाव मायनस केले जातील. 33 मधून 4 मायनस केले जातील. 29 धावा धावफलकावर असतील. 2 षटक 29 बिनगडी बाद. चला लगेच सामना सुरू करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. दक्षता घ्या प्लीज. स्पीड अप करायचं आपल्याला.
यावेळेस ध्रुवचा पहिला चेंडू वाईट यॉर्कर करायचा प्रयत्न होता. ब्लॉक मध्ये चेंडू पहिला धाव वेगाने देऊ प्रशांत दुसऱ्यासाठी नक्कीच वळले. त्यांनी 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. बघा एक अनाउन्समेंट असेल, गौतम जर चेंडू हरवला तर फक्त तुम्ही 4 धावा धावून घेऊ शकतात. 4 धावा तुम्ही धावून घेऊ शकता, दक्षता घ्या. यावेळेस पाहू शकाल फुलटॉस बॉल या 3 पुढे सरसावलाय. झेल टिपला जाईल का, जज केला जातो चेंडू आणि या विजा 3 सोडणार नाहीये. विनायक भोईर बाग थोडा गाउट गॉल पहिला गडी पास झाला. 31 अंकावर विनायक मैदानाच्या बाहेर. जयेश घरत पाहू शकाल दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत घरत आणि जयेश घरत असे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड बॅटर आहे. जयू ज्यावेळेस स्ट्राईकवर असतील. पहिले 2 चेंडू खूप सुरेख टाकले गेले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू गडी बाद केला गेला. ध्रुव नक्कीच ध्रुव एक उभरता सितारा आहे. नवली संघाचा एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या घडीमध्ये अप्रतिम षटक त्यांनी टाकले, टेनिस बॉल किंवा रबर बॉल मध्ये. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न, पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. नक्कीच पाहू शकाल व्हाईट बॉल. फलक एक पुढे सरसावेल. धावसंख्या 32, 32 धावा. बघा व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलं गेलं. धफळक एक पुढे सरसावली गेली. धावसंख्या 32 धावा. बघा तिसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या. ज्यावेळेस सुरेख चेंडू काय चेंडू टाकला बघूया आपण. फसवा चेंडू डॉट बॉल आलाय. ताई पॅकर्स टेंभोडे असा एक संघ मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या विरोधामध्ये पवनसूत नवली या संघामध्ये मात्र 2 खेळाडू इन्क्लूड केले गेलेत. सातपाडी 11 संघाचे सुमित म्हात्रे आणि वीरेंद्र बाबरे आणि पूर्ण संघ पाहू शकाल नवली संघ खेळत असताना. त्यावेळेस ऑफ साईडला फटका तो खेळला यतीन आहेत. त्यांनी अप्रतिम झेल टिपला होता. एक अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर पहिल्या सामन्यात अनुपस्थित होते. थोडासा कामाच्या शेड्यूलमुळे यावेळेस मुख्य सामन्यामध्ये नक्कीच त्यांचा आगमन झालेलं आहे. संघासाठी एक अप्रतिम क्षेत्ररक्षक, अप्रतिम बॅटर म्हणून त्याचे पाहिलं जातं. अमृती नक्ष असतील पुढील सामन्यामध्ये पाहू शकाल. जो सामना असणार आहे ध्रुव 11 सातपाटी शिरगाव विरुद्ध या सामन्याचा विजेता संघ. अंडर 19 मध्ये अमृत सुद्धा अप्रतिम गोलंदाज आणि बॅटिंग करतोय असा अष्टपैलू खेळाडू सातपाटी संघाकडून. प्रशांत घरत एकमेव असं फलंदाज ठरलाय आतापर्यंत या सामन्यात, ज्याच्या बॅटून धावा आल्यात. 28 बॅटिंग करतोय. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर चेंडू फटका सुरू खेळला की आपण चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून जाईल. 1 बॉल सीमारेच्या पार. हा आलाय पालकर धमाका चौकार, 4 धावा. बघा या षटकामध्ये चेंडू टाकून झाले आतापर्यंत पाहू शकाल 5 चेंडू, धावा आहे त्या 37. अजूनही पाहू शकाल शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. तिसरा षटक मार्ग असताय. यावेळेस सोडवला चेंडूला, पाठवून दिलाय डीप मिडअपच्या वरतून. हा आला षटकार प्रशांत घरच्या बॅट मधून. 6 धावा. बघा प्रशांतच्या नावामध्ये शांत आहे, त्याची बॅट अशांत असते. प्रत्येक वेळा धावांची भूक प्रशांतकडे असते. धावसंख्या 6 ने पुढे सरसावी. धावसंख्या 43 धावा, 43.
अजून येणारे शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकीशील. माफ करा, षटक संपलं गेलंय. बघा 3 षटकांचा खेळ संपला. 43 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल बघूया आपण. चला लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. प्लीज स्पीड अप करायचं. ज्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला बघा आपण. सुमित पुढे सरसावले, परत एकेरी धावाने समाधान. प्रशांत स्वतः स्ट्राईक ठेवतोय. धावसंख्या सांघिक 44. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. आपण पाहतोय पालकर धमाका. रबर बॉल रेनी स्पर्धा, रेनी टुर्नामेंट आहे पावसाळी क्रिकेट. परंतु आज एकही थेंब पाऊस पडला नाहीये या मैदानामध्ये. वीर सावरकर मैदान. परंतु भारतामध्ये पाहू शकाल जागतिक आदिवासी दिवस आज साजरा केला जातोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा कट केला गेला. डीप थर्डमॅनला तुषार मोरे आहेत. पुढे सरसावले. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसरा प्रयत्न करणार नाहीये कारण की तुषार मोरे शोल्डर खूप सुरेख आहे. ॲक्युरेट थ्रो त्यांच्या माध्यमातून केला गेला. करण मोरे दोन्ही बंधू इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 पोहोचेल 45 धावा. 45. यावेळेस ऑन साइडला जयूच्या बाजूला सुद्धा हा आला षटकार. बघा एका बाजूला लहान बंधू, एका बाजूला मोठा बंधू आहे. मोठा बंधू चांगली फलंदाजी करतोय. लहान बंधू सुद्धा त्याच्या पाऊ टाकून हा षटकार ठोकलाय. जेव्हा जेव्हा एक गाव एक संघ अर्नाळ संघ खेळतो त्यामुळे आपण दोन्ही सलामी बॅटरला पाहतोय. जयू आणि मिस्टर प्रशांतला दोन्ही सलामी बॅटर आहेत. या चेंडूवर षटकाराला धावसंख्या 51 पोहोचेल. 51 धावा धावफलकावर. अजून येणारे पाहू शकाल या इनिंग्स मध्ये चेंडू असतील तब्बल 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस प्रत्येक धाव फटका सुरेख खेळ. एक सिंगल धाव परिपूर्ण केला. दुसरा प्रयत्न करतील का प्रशांत. पुढे सरसावले. सुमित मात्र खूप वेगाने आले. चेंडूला फील केलाय. नॉन स्ट्राईक थ्रो केला. परंतु बघता बघता 2 धावा. तिसरा प्रयत्न नक्कीच करतील. खूप वेगाने धाव परिपूर्ण केली आहे आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली. 54 धावा. 54 धावा धावफलका लगावल्या गेल्या. बघा जेव्हा दुसरा सामना उत्तर 11 विरुद्ध दुर्ग11 सातपाडी खेळतो तेव्हा 3 धावा चोरून घेतल्या होत्या. दिवेश पाटील आणि आदिल ते कुठे कुठे मागणे ठरले. उत्तम संघासाठी तिकडून सामना विजय झाला. 3 षटकामध्ये 54 धावा परिपूर्ण केल्या दिवेश पाटीलच्या बॅटिंगने. चोपन्न धावा धावफलका. विवेंद्र बाबरे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केल्यात. 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळी सोडाला खूप उंच लांबी सुद्धा एवढीच आणि चेंडूला पाठवून दिले सहज सीमारेच्या पार. हा आला षटकार. 6 धावा. बघा प्रशांत घरची ताकद पाहू शकाल. काय सूर्य काय टायमिंग सुद्धा प्रॉपर करतोय. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवतोय. 14 चेंडू 45 धावा वर बॅटिंग करतोय. 50 धावा पूर्ण केल्या तर पद्मावती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट दिला जाईल 50 धावा करणाऱ्या खेळाडूला. बघा सांघिक धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचते धावफलकावर तब्बल 60 धावा. ज्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती धमाका षटकामध्ये त्या गोलंदाजा हल्ला बोल या षटकामध्ये केला जातो. 2 षटकार आलेत आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी धावा खर्च केल्यात. 17 धावा खर्च केल्यात. 1 तेरी धाव 2 सिंगल 2 षटकाराच्या माध्यमातून. त्यावेळेस अजून एक कमीच टाइम नक्कीच झाला. बघा खेळाडू खूप दूरवर आहे. ध्रुव पुढे सरसावलाय आणि यावेळी झेल नक्कीच निसटलाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेला ते म्हणजे 62 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 15.50 च्या सरासरीने 62 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल.
यावेळी यश पाटीलचा पहिला चेंडू पाहू शकाल थोडस वेगळा करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहू शकाल चतुराई दाखवली यशनी. गॅदर केल्याने 2 धावा परिपूर्ण केल्या. बघा ही चतुराई आहे. जिकडे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा आल्या 22 चरबामध्ये. धावफलक 2 पुढे सरसावले 64 धावा. धावफलकावर 64. चुकी केली. यश पाटील सतर्क नव्हता कारण मोरे नक्कीच खूप सुरेख फेकी केली. यश पाटील चेंडू गॅदर करता आला नाहीये. धावफलक 2 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 64 या अंकावर. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. प्रशांत गरज स्वतः स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रशांत गरज 47 वर बॅटिंग करतोय. 16 चेंडू 47. या स्पर्धेमध्ये दुसरा फलंदाज ठरेल का जो अर्धशतक झळकेल. पहिला फलंदाज प्रतीक घरत ठरलाय. हरणाचा खेळाडू त्यांनी 50 धावा नक्कीच झळकवल्या. पासष्ट धावा धावफलकावर आहे. 65 लॉस ऑफ 1 विकेट. 31 वर पहिला झटका नक्कीच लगावला. त्यानंतर 34 धावांची भागीदारी केली आहे. यावेळेस सुरेख चेंडू आणि यावेळेस फलंदाज बाद प्रशांत घरत. 47 धावांची खेळी साकारण मैदानाच्या बाहेर आहे. सुरेख खेळी साकारली प्रशांत घरतनी. 65 वर धावफलक स्थिरावले गेलाय. बघा या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यश पाटीलने मागील सामन्यात सुद्धा चांगला षटक टाकला होता. यावेळेस सुद्धा आपण पाहू शकेल की फॅक्टर खेळाडू ठरलाय. चांगला षटक टाकतोय. मोठा गडी बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अनिकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये. तळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं गेलं. डगआउट मध्ये प्रशांत घरे त्यांचं 47 धावांची भारदार खेळी साकारली. अजूनही चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. 3 धावा आहेत. 65 65. अनिकेत राऊत नवीन फलंदाज कॅप्टन. यावेळेस स्ट्राईकवर गोलंदाज यश पाटीलने चांगली गोलंदाजी केली. बघा शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडूचा फटका सुरेख खेळला. करण आलाय चेंडू खाली आणि यावेळेस अनिकेत राऊत गॉन. आल्या अनेकच पहिल्या चेंडूवर मैदानाच्या फटका सुरेख खेळला होता. करण ठाकूर चेंडू खाली आले. सुरेख झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. यावेळेस पाहू शकाल बॅटर लगेच पाठवायचं प्लीज. चला लगेच बॅटर पाठवा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. बॅटर विकास पाहू शकाल बॅटिंग साठी आलेत. 5व्या क्रमांकावर हॅट्रिकवर असतील. ऑन हॅट्रिक गोलंदाज यश पाटील. बघा पहिली हॅट्रिक साजरी केली जाईल का यश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. बघा विकास स्ट्राईकवर असतील. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहेत मिस्टर यश पाटील. पालकर धमाकामध्ये पहिली हॅट्रिक साजरी केली जाईल का. फुलटॉस बॉल होता. बघूया आपण ऑन साइडला खेळला गेला. वीरेंद्र पुढे सरसावला. एक सिंगल धाव. दुसरा प्रयत्न नक्कीच करणार नाहीयेत. एकेरी धावाने फुलटॉस बॉल होता. या चेंडूवर नक्कीच असं म्हणावं लागेल की धावा आल्या असत्या परत एकेरी धाव आली. 66 धावा फलकावर. निर्णायक चेंडू. हा चेंडू नक्कीच सांगून जाईल नेक्स्ट मध्ये किती धावांचा पाठलाग करावा लागेल नवली या संघाला. बघा उर्वी 11 असा टी शर्ट परिधान केलंय. उर्वी 11 उमरोळी. रोहित पाटील यांचा संघ पाहतो प्रत्येक खेळत असताना. शेवटचा अंतिम चेंडू आला. षटकार जयेशच्या बॅटमधून 6 धावा. इकडून जाऊन पोहोचले. धावफलक 72 या अंकावर. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी पवनसुत नवली या संघाला. विनंती लगेच फिल्डिंगसाठी यायचं ताय पॅकस टेंबोडे आणि लगेच बॅटर पाठवा कारण एक सामना अजून खेळवायचा आहे. हे आपण लक्षात घ्या.
हालो चिक. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशा रीतीने मात्र खेळ रंगला जातोय. प्रशांत गरत यांची खेळ आपण फर्स्ट इनिंगमध्ये पाहिली. सुंदररित्या फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वेगवेगळ्या रिझनमध्ये मात्र त्यांची फटकेबाजी, मोठमोठे फटके त्यांच्या फळीमधनं पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांचे छोटे बंधू शेवटच्या चेंडूवरती मात्र तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि ते 6 धावा. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 72 धावा स्कोर कार्डवरती लावल्या गेल्याने 73 धावांचं लक्ष इथे भलं मोठं आव्हान 5 षटकांमध्ये उभारलं गेलं आहे. परंतु जर आणि तर ह्याला महत्त्व न देता यस चेंडू द्यायचं आहे पंचांना. तर सलामीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला रिक्वेस्ट असेल आणि टायब्रेकर पालघर संघाला मात्र रिक्वेस्ट असेल की आपण स्पीडअप करा. वेळ कमी आहे आपल्याजवळ. उर्वरित एक सामनाही खेळवायचा आहे. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमधील ही झुंज लढत आपल्याला पाहायला मिळेल. करण मोरे आपल्याला पाहायला मिळतोय सलामीचा बॅटर. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तुषार गरत. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचवले गेलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती पहिले षटक घेऊन. पंकज पाटील 73 धावांचा लक्ष्य पाहूया. 73 धावा 73 रन स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. त्या टार्गेटचा मात्र पाठलाग करायचा आहे. पाहूया करण मोरे आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पाहूया पहिला चेंडू हाताळला जाणार. पहिलं षटक पंकज यांच्याकडनं सटीक लाईन लेंथ इथे पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज करण मोरे हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. ज्या प्रकारे आपण फलंदाजी पाहिली प्रशांत गरत वेस्टर्नच्या मागे यष्टीरक्षक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट इनिंगमध्ये त्यांनी धुवाधार फलंदाजी केले. पाहूया करण मोरे यांची मात्र फलंदाजी आता काय करते काय दाखवते आपल्या आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना. पाहूया इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात होता. पाहूया फेकी खराब झाले. पंकज यांच्या हातामध्ये चेंडू आलेला नाही आहे परंतु बॅकअप दिलाय प्रशांत गरत यांनी. चेंडूला अडवलं गेलंय. सिंगल धाव इथे पूर्ण होतंय. खातं इथे खुललं जातंय. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय आणि या 2 चेंडूंच्या खेळामध्ये धावांचा विचार केला तर 1 धाव स्कोर कार्डवरती पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पंकज पाटील पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती. इकडे चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. पाहूया कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. चेंडूला फील्ड करतोय. फेकला जाईल. तत्पूर्वी 1 धाव सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाणार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 2 धावा 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया खोलगट टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू पूर्णपणे ब्लॉक केलाय. पूर्णपणे बांधण्याचं काम इकडे रोखून ठेवण्याचं काम केलं जात आहे. पंकज पाटील आपल्या जी हाईटचा फायदा आपल्या गोलंदाजीमध्ये घेतोय तर नक्कीच सुंदर गोलंदाजी सटीक लाईन लेंथ मध्ये हाताळली जाते. पूर्णपणे बांधण्याचं काम केलं जातंय. पाहूया लोअर गतीचा चेंडू फुलटच चेंडू होता परंतु गती कमी दिली होती. करणला इकडे सरप्राईज केलंय कारण की तो चेंडू खेळण्यासाठी तयार नव्हता करण आणि तो चेंडू मात्र हाताळला गेला आणि सरप्राईज झालाय तो म्हणजे करण. इकडे चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. जसं चेंडू इथे निर्धाव जात जाणार तसा प्रेशर करण मोरे यांच्यावरती वाढत जाणार. पाहूया पुढचा चेंडू इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू आणि तोच प्रेशर वाढवण्याचं काम मात्र करतोय पंकज पाटील. अप्रतिम गोलंदाजी सटीक लाईन लेंथ पूर्णपणे फलंदाजांना इकडे रोखून ठेवण्याचं काम जे केलं जातंय गोलंदाज पंकज पाटील यांच्याकडनं. पहिलं षटक मात्र केलं जाते समाप्त. आपल्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा खर्च जर आपण पाहिला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते. फक्त आणि फक्त 3 धावा इथे खर्च केले गेलेले आहेत. तर समोर जरी फलंदाज करण मोरे ह्यासारखा मोठा फलंदाज जरी असला तरीही गोलंदाजी तेवढीच सुंदर हाताळली गेली गोलंदाज पंकज पाटील यांच्याकडनं. अप्रतिम गोलंदाजी. जाऊया पुढचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. त्या षटकामध्ये आपल्याला 18 धावा बनवायच्या आहेत. जर ते 18 धावा बनवल्या गेल्या फलंदाजांकडनं तर नक्कीच 4 धावा प्लस केल्या जाणार. जर ते 18 धावा आपल्याला बनवता आले नाही तर 4 धावा हे आपल्या स्कोर कार्ड मधनं मायनस केले जाणार. ह्याच्यावर लक्ष असू द्या. नक्कीच
सेकंड लास्ट सामना असणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा सामना. या सामन्यातील जिंकणारा संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहतोय तो म्हणजे ध्रुवलन सातपाटी आणि शिरगाव असा हा संघ असणार आहे. पाहूया या सामन्याचा आनंद सुद्धा घेतोय. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं करूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पाहूया पुढचा चेंडू आणि इकडे मोठी मछली बडी मछली जाल में फस गई है. म्हणजे करण मोरे ह्याच्यावरती जो प्रेशर टाकला गेला होता पहिल्या षटकामध्ये आणि त्या प्रेशरमध्ये तो प्रेशर क्रिएट केला गेला फलंदाज करण मोरे यांच्यावरती आणि त्या प्रेशरमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे बॅटची कडा लागली गेली. बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू सरळ जाऊन बसला यष्ट्यांमध्ये आणि फलंदाज करण मोरे यांच्या पारीला मात्र लागला पूर्णविराम. आणि या पूर्णविराम लागल्यानंतर इकडे थोडासा जल्लोष केला जातोय कारण की करण मोरे हा एक मोठा फलंदाज आहे आणि मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचं यश अनिकेत यांनी मात्र केलंय. नक्कीच सुंदर गोलंदाजी अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू त्यांचा आणि त्या पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागून सरळ यष्ट्यांमध्ये जाऊन बसला आणि चेंडू मात्र इकडे विकेट मात्र मिळते फलंदाज करण मोरे यांचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जात आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच छोटा बंधू गेल्यानंतर मोठा बंधू आता मैदानाच्या आतमध्ये तुषार मोरे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू घेऊन इकडे पाहूया चेंडू हवेत आहे. पाहूया जेल टिपला जाणार का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी होणार नाहीये. जसा आलाय तसंच परतावा लागेल. फलंदाज तुषार याला सुद्धा बॅक टू द डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय. अनिकेत आपल्या गोलंदाजीचा सुंदररित्या फायदा उचलताना पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू मात्र गतिवान आला होता आणि फलंदाज त्याला कट करण्याचा प्रयत्नात होता परंतु कट मात्र बॅटची बॉटम एज लागली गेली आणि ती एज लागल्यानंतर चेंडू बराच काळ हवेत होता आणि क्षेत्ररक्षक त्याने कोणतीही चूक न करता चांगलं जज केलं चेंडूला आणि इथे जेल मात्र टिपला जातोय आणि विकेट मात्र मिळवला जातोय. नक्कीच सातपाटीचा गोळ आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गौतम भाऊ सुद्धा आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानाकडे वळलेले आहेत. तर नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज 2 विकेटचं नुकसान झालंय. 3 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे कुठेतरी खराब परिस्थितीमध्ये दिसतोय तो म्हणजे पवनसुत नवली संघ. नवली संघाला कुठेतरी चांगली खेळी करावी लागेल. धमाका षटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या षटकामध्ये धमाका करतोय तो म्हणजे गोलंदाज अनिकेत राऊत याने मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. आता नवीन फलंदाज वीरेंद्र बाबरे आपल्याला पाहायला मिळतील. इकडे वीरेंद्र बाबरे पहिला चेंडू फेस करत असताना पाहूया मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केल्यानंतर चेंडू घेऊन येतोय. सिंगल धाव इथे घेतली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय अनिकेत राऊत यांच्या षटकातील आणि या धमाका ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फक्त 1 धाव खर्च. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 17 धावांचा खर्च उचलला जाणार का. फलंदाज घातक फलंदाजी करणार का ह्याच्यावरती लक्ष असणार आहे. तर फलंदाज सांगतोय की यस मी घातक फलंदाजी करू शकणार आहे आणि करणारी आहे. आणि इकडे षटकार मात्र नोंदवला जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं येतोय दमदार असरदार षटकार. नक्कीच 6 धावा इथे पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या खेळामध्ये इथे खर्च उचललाय तो म्हणजे 7 धावांचा. 7 धावांचा खर्च इथे उचलला गेलाय. तर आता शेवटचे 2 चेंडू आहेत आणि त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 11 धावा. पाहूया काय घडेल काय बिघडेल या मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नचिन्ह असेल ते 11 धावा बनविल्या जाणार का कारण की शक्य आणि अशक्य. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. इकडे पहा दिशाभूल झालाय गोलंदाज अनिकेत राऊत. कारण की पहिले 3 चेंडू जरी अनिकेत राऊत साठी चांगले असले परंतु येणारे 3 चेंडू हे अनिकेत राऊत साठी खराब असणार आहे का ह्याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण की एक षटकार आलाय त्याच्यानंतर वाईड आलाय म्हणजे 8 धावांचा खर्च झालाय. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये बनवायचे 10 धावा. पाहूया धमाका षटक. इकडे खोलकट टप्प्याचा चेंडू सटीक लाईन सुंदर लाईन इथे हाताळली गेली आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजाला आणि इकडे ब्लॉक केलाय पूर्णपणे आणि इकडे चेंडू जातोय निर्धाव. आता इथे शक्य असेल का तर शक्य असेल कारण की काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळ असा आहे अनिश्चिततेचा. त्याच्यात निश्चितही होऊ शकतं आणि त्याच्यात निश्चितही लपलेलं आहे. पाहूया निश्चित केलं जाणार का. 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. इकडे पाहूया चेंडू पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा पूर्णपणे केलं इथे
ब्लॉक आणि चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक दुसरं होतोय समाप्त आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या होत्या. धमाका हा षटक 18 धावा बनवण्याचा असतो आणि तो 18 धावा जर आपण फलंदाज बनवू शकत नसेल तर 4 धावा आपले स्कोर कार्ड मधनं मायनस केले जाणार. तर ते 4 धावा मायनस केले जात आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात पोहोचत नवली संघ जाऊन पोहोचतोय 7 धावेवरती. तर इकडे बिकट परिस्थिती आहे. इथे खराब परिस्थितीमधनं उभरावं लागेल. आता दोन्ही फलंदाज एका बाजूला आपण फलंदाज पाहू शकाल वीरेंद्र बाबरे स्ट्राईक एंडवरती आहे तर दुसऱ्या बाजूला तुषार घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय. गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याने मात्र गोलंदाजी हाताळली होती. फक्त आणि फक्त 3 धावांचा खर्च त्याने उचलला होता. पाहूया पुढचं तिसरं षटक घेऊन संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं. इकडे पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू पूर्णपणे रोखण्याचं काम जे केलं जातंय कंजूसगिरी ज्याला म्हटली जाते गोलंदाजांकडनं केली जात असतं. फलंदाजांना पूर्णपणे रोखण्याचं काम जे केलं जात असतं आणि तेच इथे पूर्णपणे केलं जातंय गोलंदाज पंकज पाटील यांच्याकडनं. पुन्हा एकदा चेंडू खोलगट टप्प्याचा हाताळला गेलाय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे मात्र मध्ये येणारा हा चेंडू होता. सरप्राईज केलं गेलंय फलंदाजाला. शरीरयष्टीवरती मात्र चेंडू आदळला. यस पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत. लेग बायच्या रूपाने ही सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 9 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती वीरेंद्र बाबरे यांच्या फळीमधनं मोठे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. अथंग प्रयत्न केले जात आहेत परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि थोडेसे नाराज आहेत दोन्ही फलंदाज कारण की ते प्रयत्न करत आहेत परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. तर नक्कीच या 3 चेंडूच्या खेळामध्ये पंकज यांचा विचार केला तर पंकज पाटील यांनी 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च. इकडे फटका खेळला गेला. पाहूया लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक सुंदररित्या चेंडूला अडवला जातोय. ज्या प्रकारे बंदुकीतनं गोळी सोडली जाते असते ना त्याच प्रकारे बॅट वरती जो कनेक्शन झालाय चेंडू आणि बॅटचा जसं गोळी सोडल्यासारखा जो कनेक्शन झाला होता आणि तो चेंडू ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाने अडवलाय अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षकाकडनं सिंगल धाव मिळेल. फुलटो चेंडू होता. त्या चेंडूला पाहूया इकडे खेळलं गेलंय परंतु क्षेत्ररक्षक तिथे येतोय. फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. सिंगल धाव मिळेल. इकडे फुलटो चेंडू हाताळला गेला होता वीरेंद्र बाबरेसाठी परंतु कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. वीरेंद्र बाबरे यांचं खेळता नीट आलं नव्हतं आणि हा सिंगल धाव पुन्हा मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 12 धावा. इकडे मोठा फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे बॅटची चेंडू मात्र हाताळला जातोय. त्रिफाळचित बाद झालाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज इथे बाद होतोय आणि विकेट मात्र मिळवला जातोय. विकेट मात्र जात आहेत परंतु धावांची गती जी वाढवायची आहे फलंदाजांना ज्याच्यासाठी पाठवलं जात आहे धावांची गती वाढवण्यासाठी पाठवलं जात आहे परंतु धावांची गती वाढत नाहीये. इथे विकेट मात्र मिळतोय आणि या विकेटमुळे मात्र धावांची गती वाढत नाहीये. विकेट क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार गरत मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. नयन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन. षटक क्रमांक 3 हा समाप्त झालाय. 3 षटकांच्या मोबदल्यात धावांचा विचार केला 3 गडी बाद 3 विकेटचं इथे नुकसान आणि 3 षटक समाप्त झाल्यात. धावांचा विचार केला तर 12 धावा. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेटचे नुकसान झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही सामना तुमच्याकडे आहे. धावांची गती जी वाढवायची आहे त्या 12 चेंडूमध्ये तुम्ही वाढवू शकता परंतु काय घडेल इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. प्रशांत घरत इथे पाहायला मिळत आहेत. यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षण करत असताना इकडे भलं मोठं आव्हान आहे. 73 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 73 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकात 12 धावा. खूपच बिकट परिस्थिती दिसते. इकडे पाहूया कठीणला सोपं केलं जाणार का. इकडे सुरेख यष्टिरक्षण केलं जाते प्रशांत घरत यांच्याकडनं. वीरेंद्र बाबरे हाला सुद्धा परतावा लागेल. बॅक टू द डगआउटचा रस्ता इथे पकडावा लागेल. इकडे विकेट मात्र 4था विकेट पाहायला मिळतोय. 4 गडीच्या मोबदल्यात 12 धावेवरती पूर्णपणे रोखून ठेवलंय.
जी गती पकडायची होती, जी गाडी मात्र स्पीडला चालवायची होती, त्या गाडीचं पूर्णपणे गती मात्र कमी केली गेलेली आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय करण ठाकूर. ह्यांचा विचार केला तर आज आपल्याला ओव्हरआर्म क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केला ना करण ठाकूर यांचा, तर नक्कीच टॅपचे मास्टर आहेत. सुंदररित्या फलंदाजी करत असतात. YBC संघ या संघासाठी मात्र सातत्यपूर्व काम करत असतात आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून त्यांची ओळख निर्माण केली गेलेली आहे. नक्कीच अनेक सामने त्यांनी आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. इकडे पाहूया करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे पंचांकडे क्राउड केला गेलाय, पंच मात्र दर्शवतायत यस हा सापडलाय. LBW मात्र दिलं जातंय, पंचांनी मात्र इथे बाद केलं गेलंय. फलंदाज करण ठाकूर ह्याला सुद्धा परतावं लागेल. इकडे 5वा विकेट पाहायला मिळतोय करण ठाकूरच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाईल. हॅलो चेक. ध्रुव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर यस पुढचा सामना असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आणि ध्रुवलेन सातपाटी शिरगाव असा सामना असणार आहे. हॅलो चेक. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पाहूया शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, केलाय चेंडूला. चेंडू मस्तकाला दस्तक देऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय दमदार असरदार चौकार आणि 4 धावा इथे पाहायला मिळतात. या 4 धाव्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. पाहूया पुढचा चेंडू. इकडे नक्कीच समोरच्या रिजन मध्ये खेळण्यात हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. कस्तुप नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पाहूया पुढचं चेंडू घेऊन कस्तुप गोलंदाजी मार्क वरती. इकडे चेंडू मात्र खेळला गेलाय, तेवढं लांब जाणार नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वरती. काही शंका मात्र बाकी असतील या सामन्यामधील. तर यस ध्रुवलेन सातपाटी शिरगाव कर्णधार यायचंय. अवधूत कामत टॉससाठी यायचंय, रिपोर्ट करायचंय. हॅलो. यानंतरचा दोन्ही सामना होईल तो 4 ओव्हरचे राहतील. या पुढीलचा सामना 4 ओव्हरचा राहील. जो फायनल सामना आहे तो तर अवधूत कामत कर्णधार आयोजक संघ आपल्याला बोलवतोय, आपण इथे यायचं जरा. हॅलो चेक. तर या शेवटच्या सामन्याचं टॉस करण्यासाठी मी विनंती करेन ना मोतीलाल शहा सरांना मात्र मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करायचं आपण. यस दिवेश पाटील मात्र कर्णधार असणार आहेत. तर या सामना जिंकला जातोय टाय पॅकर्स टेंबोळे या संघाने. तर यस शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टाय पॅकर्स टेंबोळे संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल
ध्रुव 11 सातपाटी शिरगाव असा सामना असणार आहे. तर तर ही तर लक्ष असू द्या, दोन्ही संघ 4 षटकांचे सामने असणार आहे आणि धमाका षटक नसणार आहे ह्याची नोंद ठेवा दोन्ही संघ. तर यास लगेच स्पीडअप करायचं दोन्ही संघांनी. तर ध्रुव 11 सातपाटी संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः चॉईस केलं की आम्ही फलंदाजी करू आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे टायपॅकरचं टेंबोडे संघाला की आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे, प्रथमतः गोलंदाजी करायचं आहे. तर याच दोन्ही संघाला रिक्वेस्ट असेल की आपण स्पीडअप करायचं. पहिले 4 षटक तर 4 षटकांचे सामने राहतील ह्याची नोंद ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये धमाका षटक नसणार आहे ह्याची नोंद ठेवा. दोन्ही संघ धमाका षटक नस. हॅलो चेक. तर याच दोन्ही संघांना विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा, जाऊया मैदानाच्या. तर यस ध्रुव 11 सातपाटी फलंदाज पाठवा, मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. सूर्यदेव आपले. हॅलो चेक. तर यस आयोजक संघाकडनं विनवणी येते की 3 षटकांचे सामने होते. 3 षटकांचे करण्यात येत आहेत सामने ह्याची नोंद ठेवा.